मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू हे उंदरांनी कुरतडल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। एकीकडे तिरुपती बालाजीतल्या मंदिरातल्या प्रसादाचा मुद्दा गाजत असतानाच सिद्धिविनायकातल्या प्रसादाच्या लाडूंवरनं देखील आता वाद सुरू झाल्याचं दिसतं। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। तर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल असं मंदिर समिती अध्यक्ष सदा सरवणकर यांनी म्हटलंय। तर कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी लाडू बनवले जातात त्या स्वयंपाकघराची पाहणी देखील केली आहे। तर एक गोष्ट लक्षात येते, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी ती पिल्लं आहेत। प्लास्टिकच्या पिशवीत आली कुठून? त्यानंतर लक्षात येते का हा व्हिडिओ इथलाच आहे, याचा कुठलाही काही कधीचा आहे हेही काही कळत नाही। त्यामुळे आमच्याकडे व्हिडिओ कॅमेरे आहेत किंवा आमचे जे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यातनं आम्ही निश्चित काय आहे, कधीचं आहे किंवा हे कुठलं आहे हे निश्चित आपल्याला त्यामध्ये चौकशी केल्यानंतर कळेल। आपण डीसीपी लेवलची एक कमिटी पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून ह्या सगळ्याची चौकशी करणार आहोत। एक तर याच्यामध्ये मी म्हणजे सांगू इच्छिते की जे फोटो आहेत ते फक्त क्रेटचे आहेत, त्याच्यामध्ये लाडू दिसत आहेत। आता हे जे आमचं पिंक पॅकेटमधले लाडू प्रायमा फेसी दिसत आहेत, आमच्याकडे ना भाविकांना बल्कमध्ये लाडू घेऊन जातात, वाटण्यासाठी असेल किंवा घरी प्रसादासाठी असेल। तर मंदिराच्या बाहेर हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही गोष्ट एवढी समोर आलेली आहे, लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे, हे विचारात घेऊन आम्ही याची उच्चस्तरीय चौकशी करतोय। आताच अध्यक्ष साहेबांनी सांगितलं डीसीपीच्या माध्यमातून आमची कमिटी कॉन्स्टिट्यूट होईल आणि समितीच्या माध्यमातून ही आपण चौकशी करणार आणि चौकशीमध्ये असं काही समोर आलं तर आपण त्याच्यावर कडक कारवाई करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।